नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आदिती अबॅकस आणि वैदिक मॅथ या यूट्यूब चॅनलवर. तर मुलांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण वैदिक मॅथची एक भन्नाट ट्रिक्स बघणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा केव्हा आपला नवीन व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता मुलांनो, इथे तुमच्यासमोर काही सम आहेत. आता याचं व्यवस्थित जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर असं लक्षात येईल की हे युनिट प्लेसचे जे नंबर आहेत तर यांची जर ॲडिशन केली तर ती 10 येते. बघा, इकडे वरती 4 आहे आणि 6 आहे. ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर 10 येते. इकडे सुद्धा वरती 2 आहे आणि खाली 8 आहे युनिट प्लेसला. यांची सुद्धा ॲडिशन 10 येते. इकडे सुद्धा 6 आणि 4 आहे, यांची सुद्धा ॲडिशन 10 येते. इकडे वरती 3 आहे, खाली 7 आहे, यांची सुद्धा ॲडिशन 10 येते. म्हणजे युनिट प्लेसच्या नंबरची ॲडिशन 10 येते. आणि 10 प्लेसचे जे नंबर्स आहेत ते तुम्हाला सेम दिसत असतील. बघा, इकडे वरती 1 आहे, खाली पण 1 आहे. इकडे पण वरती 3 आहे, खाली 3 आहे. इकडे 4 म्हणजे हे केव्हा ट्रिक्स वापरायची आहे? जेव्हा युनिट प्लेसची ॲडिशन 10 असते आणि 10 प्लेसवरती जे नंबर्स असतात ते सेम असतात, त्यावेळेस ही ट्रिक्स वापरायची आहे. आता ती ट्रिक कोणती आहे तर बघा, एकदम सोपी ट्रिक आहे. तुम्ही बघितला करू शकता. ठीक आहे, तर आपण बघा ही ट्रिक्स कोणती आहे. आता हे जे युनिट प्लेसचे नंबर्स आहेत त्यांचे ॲडिशन 10 येते. मग ह्या नंबर्सचं एकमेकांसोबत मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे ज्या दोन नंबरचे, आता इथे युनिट प्लेसचे हे जे दोन नंबर्स आहेत, युनिट प्लेसचे जे नंबर 4 आणि 6, तर त्या दोघांचं एकमेकांसोबत मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे हा 4 आणि 6. आता 4 6 जा किती येतं ते आपण इकडे लिहिणार आहोत. तर 4 6 जा 24, बरोबर. 4 6 जा इथे आपण करू 24. आता हा जो सेम नंबर आहे तर म्हणजे 10 प्लेसवरती जो सेम नंबर असतो त्याच्या नेक्स्ट नंबर आपल्याला घ्यायचा. म्हणजे 1 नंतर नेक्स्ट नंबर कुठला येतो तर 2, बरोबर. मग ह्या दोघांचं एकमेकांसोबत मल्टिप्लिकेशन करायचं. कोणाचं? 1 आणि 2चं. मग 1 2 जा 2, तर ते आपल्याला इकडे लिहून घ्यायचं. आणि हेच झालं आपलं फायनल आन्सर. समजलं? पुढचं आपण सम बघूया म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. काय करायचं आहे, ज्यावेळेस अशी कंडिशन असते युनिट प्लेसचे नंबरचे ॲडिशन 10 आणि 10 प्लेसचा नंबर सेम, त्यावेळेस युनिट प्लेसचे हे जे नंबर आहेत त्या दोघांचं एकमेकांसोबत मल्टिप्लिकेशन करायचं. आता वरती 2 आहे आणि खाली 8 आहे. मग 2 8 जा 16, तर ते 16 इकडे लिहून घ्यायचं. त्यानंतर जो सेम नंबर असतो वरती आणि खाली, तो सेम नंबरच्या नेक्स्ट नंबर जो येतो, आता इकडे 3 आहे त्याचा नेक्स्ट नंबर 4 येतो. मग ह्या दोघांचं एकमेकांसोबत मल्टिप्लिकेशन करायचं. मग 3 4 जा 12, ते इकडे लिहून घ्यायचं. हेच झालं आपलं फायनल आन्सर. समजलं? आता हे बघा, आपण इकडे आहे 46 मल्टिप्लाय 44. मग आता हे तुम्हाला समजण्यासाठी मी इकडे सगळं असं केलं होतं. आता याचं तुम्ही डायरेक्टसुद्धा आन्सर करू शकता. इथून पुढची जी प्रोसिजर आहे ती तुम्हाला फक्त माइंडमध्ये करायची आहे. आता तुमच्या लक्षात येते की हा आपला कोणत्या कंडिशनमधला आहे. युनिट प्लेसची ॲडिशन 10 आणि 10 प्लेसचा नंबर सेम, तर ह्या कंडिशनमध्ये हा आपलं सम आहे. मग आता डायरेक्ट यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 6 4 जा, आता 6 4 जा 24. मग तो 24 आपण इकडे लिहून घेतला. ठीक आहे. आणि 4 आहे, 4चा नेक्स्ट नंबर 5, मग 4 5 जा 20. हे झालं आपलं आन्सर. आता इथे अजून एक कसं करू शकतो आपण, वैदिक मॅथमध्ये आपण राईट टू लेफ्ट आणि लेफ्ट टू राईटसुद्धा आन्सर लिहू शकतो. ठीक आहे. बाकीच्या याच्यामध्ये आपण राईट टू लेफ्ट लिहितो, पण इकडे आपण वैदिक मॅथमध्ये आपण लेफ्ट टू राईटसुद्धा आन्सर लिहू शकतो. आता हे आपल्याला कंडिशन समजली आहे. आता इकडे आपण बघा लेफ्ट टू राईट डायरेक्ट आन्सर लिहूया. 3 नंतर नेक्स्ट नंबर येतो 4, मग 3 4 जा 12, तर 12 डायरेक्ट लिहिला, इथे लिहून घेतला. त्यानंतर आता 7 3 जा यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 7 3 जा 21. आपण लेफ्ट टू राईटसुद्धा आन्सर लिहू शकतो.
समजलं आहे की नाही सोपं. आता इथे फक्त कंडिशन एक आहे, म्हणजे कुठला एक हे येऊ शकतो प्रॉब्लेम. तर बघा आता इथे 51 मल्टिप्लाय 59 आहे बरोबर. आता 5 नंतर नेक्स्ट नंबर आहे 6, तो 5 6 केल्यानंतर येतं 30 बरोबर. ते आपण 30 इथे लिहिलं. पण वरती 1 आहे आणि खाली 9 आहे. 1 9 केल्यानंतर 9 येतं. तर इथे फक्त लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, फक्त 9 न लिहिता आपल्याला काय करायचं आहे, 09 लिहून घ्यायचं आहे. फक्त एवढं इथे लक्षात ठेवायचं कंडिशन. काय करायचं, जेव्हा सिंगल डिजिट येतो तर तो सिंगल डिजिट आपल्याला सिंगल तसंच न लिहिता त्याच्यापुढे आपल्याला एक 0 प्लेस करायचं आहे, तेव्हा ते आपलं आन्सर करेक्ट येणार आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवण्यासारखं आहे. बाकी सगळ्या स्टेप्स इझी आहेत. काय करायचं आहे, फक्त ज्या युनिट प्लेसच्या नंबरचं मल्टिप्लिकेशन आणि 10 प्लेसवरती जो नंबर येतो त्याचा नेक्स्ट नंबर घेऊन त्या दोघांचं एकमेकांसोबत मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग तुम्ही लेफ्ट टू राईटसुद्धा लिहू शकता किंवा राईट टू लेफ्टसुद्धा करू शकता. ठीक आहे. आता इथे अजून एक सम आहे ते आपण करून बघूया. 82 मल्टिप्लाय 88. मग 8 नंतर नेक्स्ट नंबर येतो 9. 8 9 जा 72 आणि 8 2 जा 16. बघा बरं किती फास्ट आपण आन्सर लिहू शकतो. अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही आन्सर करू शकता. आता तुम्हाला समजून सांगण्यासाठी थोडासा मला वेळ लागतोय, पण जेव्हा तुम्ही स्वतःहून कराल तेव्हा अगदी काही सेकंदामध्ये 2 किंवा 3 सेकंदातच तुम्ही आन्सर करू शकताय. पण तुम्हाला यासाठी 9 पर्यंत टेबल येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता हे करूया. 75 मल्टिप्लाय 75. आता इथे बघा या पद्धतीमध्ये आपला स्क्वेअर पण होतोय बरोबर. मग 7 नंतर 8 येतो. 7चा नेक्स्ट नंबर 8. 7 8 जा 56 आणि 5 5 जा 25. आलं की नाही अगदी काही सेकंदात. आता इकडे 6 6 सेम दिसत आहे. 6 नंतर नेक्स्ट नंबर 7. 6 7 जा 42 आणि 7 3 जा 21. हे झालं आन्सर आपलं. किती फास्ट आपण आन्सर केलं. ठीक आहे. तर समजलं तुम्हाला ही कशा पद्धतीने वापरायची आहे आणि हे केव्हा वापरायचं, जेव्हा युनिट प्लेसचे नंबरची ॲडिशन 10 येते आणि 10 प्लेसवरती नंबर सेम असेल त्याच वेळेस तुम्ही ही वापरू शकताय. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा. ही मेथड तुमच्या मित्रांना मैत्रिणींनासुद्धा शेअर करू शकताय. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.